हॅलो फ्रेंड्स, एमपीएससी रूलर्स आयडिया या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी प्रकाश. मित्रांनो, एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे पेन्शनधारकांसाठी. खूप महत्त्वाची बातमी आहे, ते बघा तुम्ही आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा. जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही जरूर शेअर करा. चला आपण आपल्या आजच्या चांगल्या बातमीला सुरुवात करूया. कर्मचारी पेन्शन योजना 1995 पेन्शनधारकांसाठी एक मोठी आणि सकारात्मक बातमी येत आहे. पेन्शन वाढीच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करून सरकार पोहोचले अंतिम टप्प्यात. मोदी मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर आणि लोकसभेत पेन्शन वाढीचा अंतिम निर्णय झाला. किमान पेन्शन 7,500 असेल. या अंतर्गत कर्मचारी पेन्शन योजना 1995 पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये 3 ते 33% वाढ होण्याची शक्यता आहे, जे नवीन किमान पेन्शन 7,500 करू शकते. तर या नवीन अपडेटवर आम्ही सर्वांना सांगू की सर्व कर्मचारी पेन्शन योजना 1995च्या पेन्शनधारकांची किमान पेन्शन 7,500 पर्यंत असू शकते. प्रस्तावित पेन्शन 333% वाढ. कर्मचारी पेन्शन योजना 1995 सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि सरकारच्या संजीदा उपक्रमामुळे मोठ्या बदलांची तयारी करत आहे. आता शेवटच्या पगाराच्या आधारे पेन्शन काढता येणार, ज्यामुळे कर्मचारी पेन्शन 333% वाढवणे शक्य होते. उदाहरणार्थ, एखाद्या कर्मचाऱ्याचा शेवटचा पगार ₹15,000 असल्यास त्यामुळे त्याची पेन्शन 45,000च्या आधारे मोजली जाऊ शकते, ज्यातून त्याला 15,000ची मासिक पेन्शन मिळू शकते. 3 टप्प्यात पेन्शन वाढ. पेन्शन वाढ 3 टप्प्यात लागू होणार आहे, ज्यामध्ये पेन्शन ₹5,000, दुसरं 7,000 आणि ₹9,000 पर्यंत वाढवली जाईल. याशिवाय तुम्हाला वयाच्या 58व्या वर्षी पेन्शनसह इतर फायदे दिले जातील, जसे की 2 मुलांना 25 वर्ष पेन्शनचा लाभ मिळणार. किमान पेन्शन ₹7,500 प्लस DA. मोदी सरकारने पेन्शनधारकांसाठी किमान पेन्शन ₹7,500 प्रति महिना करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यात महागाई भत्त्याचाही समावेश असेल, जे पेन्शनधारकांना आर्थिक सुरक्षा देऊ शकते. या प्रस्तावामुळे 6.5 दशलक्ष पेन्शनधारकांना फायदा होईल आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. अर्थ मंत्रालय आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या बैठकीत पेन्शनधारकांसाठी इतरही महत्त्वाच्या घोषणा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार उच्च निवृत्ती वेतन आणि किमान निवृत्ती वेतन याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. पेन्शन भेदभाव संपवण्यासाठी नवे नियमही जारी होणार आहेत. नमस्कार.